माईचं मंगलसूत्र कोणी चोरलं, तिचे अलंकार कोणी चोरले, उत्तर द्या म्हणावं. अरे मंदिरातली दानपेट्या लुटता तुम्ही. त्या मोदीच्या खात्यामध्ये 10,500 कोटी आहेत. मोदीच्या अकाउंट मध्ये, स्वतःच्या पीएम केअर फंड अकाउंट आहे सरकारचं, 10,500 कोटी. तरी राम मंदिराची दानपेटी लुटून 1400 कोटी रुपये बाहेर काढले. हे यांचं श्रद्धा, हे यांचं हिंदुत्व. तेव्हा बारामतीकरांनो, जागे व्हा आणि खरा राम कुठे आहे ते शोधा. खरा राम बाळासाहेब ठाकरेंनी उभा केला, अयोध्येत आंदोलन केलं. बाळासाहेब ठाकरे म्हणाले तेव्हा हे पळून गेले भाजपचे लोक. सगळं झाल्यावर ना आम्ही नाही तोडलं, आम्ही नाही तोडलं, तेव्हा बाळासाहेब ठाकरे म्हणाले, तेव्हा बाळासाहेब ठाकरे म्हणाले, जर ही बाबरी तोडण्यामध्ये जर माझे शिवसैनिक असतील तर मला त्यांचा अभिमान आहे. त्याच्यामुळे आम्हाला अयोध्येतल्या रामाचं रक्षण करण्याचा पूर्ण अधिकार आहे. राम रक्षेचा अधिकार जर कोणाला असेल तर तो हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या खऱ्या शिवसेनेला आहे, मिंधेला नाही. आम्हाला आहे, भाजपला नाही, आम्हाला आहे, आपल्याला आहे. हे चोर आहेत. यांनी बाळासाहेब ठाकरेंचा धनुष्यबाण चोरला, यांनी बाळासाहेबांची पवित्र शिवसेना चोरली. हे मत चोरतात, हे आमदार खासदार चोरतात, हा देणग्या चोरतात राम मंदिराच्या. ही घोषणा गल्ली गल्लीत जायला पाहिजे. आज मी गेल्यावर परत थांबायचं नाही, कळलं? तेव्हा आपण आलात, रामाच्या नावानं आलात, देवाच्या नावानं आलात. त्याच्यामुळे ह्या व्यासपीठावर कोणताही राजकीय कार्यक्रम नाही असं मी सांगितलं, कुठेही होत नाही. आपण रामाचं स्मरण करायचं आणि हे आंदोलन जे आहे बारामतीमध्ये जिथे जिथे मंदिर आहेत, जिथे जिथे भाजपचे कार्यालय आहेत, जिथे जिथे RSSचे कार्यालय आहेत, त्या प्रत्येकाला जा विचारा, एवढंच सांगतो. आणि आपण पुढल्या कार्यक्रमाला सुरू करूया. जय हिंद, जय महाराष्ट्र. राम रक्षा.